चंदगड तालुक्यातील बागिलगे इथं काजू मोहर व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न। काजू मोहर संरक्षण करण्यासाठी एकात्मिक कीड रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करा। कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे प्राध्यापक डॉक्टर अभयकुमार बागडे यांनी केलं आवाहन। चंदगड तालुक्यातील बागिलगे इथं महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि ग्रामपंचायत बागिलगे यांच्या संयुक्त विद्यमानं आधुनिक काजू लागवड तंत्रज्ञान आणि काजू मोहर व्यवस्थापन बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली। चंदगड तालुक्यातील शेतकरी काजू मोहर व्यवस्थापनाकडे लक्ष देत नाहीत, योग्य वेळी आवश्यक फवारणी करत नाहीत, झाडांना खतं देत नाहीत, त्यामुळे उत्पादन निम्म्यानं घटतं। तेव्हा या शेतकऱ्यांना मोहर व्यवस्थापन कसं करावं, फवारणी कोणत्या आणि कशा कराव्यात याबाबत सखोल माहिती व्हावी आणि चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचं काजू उत्पादन दुप्पट व्हावं या हेतूनं ही कार्यशाळा आयोजित केली असल्याचं राज्य कर अधिकारी गोपाळ पाटील यांनी सांगितलं। तर प्रमुख वक्ते कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे प्राध्यापक डॉक्टर अभयकुमार बागडे आपल्या मनोगतात म्हणाले, महाराष्ट्रामध्ये चंदगड तालुका काजू उत्पादनासाठी नावाजलेला आहे। इथं वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं काजू उत्पादन घेतलं जातं, पण काजू उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब न केल्यानं काजूचं उत्पादन कमी मिळतं। कृषी विद्यापीठामध्ये संशोधित केलेले तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त काजू उत्पादन शेतकऱ्यांनी घ्यावं। काजू पिकावरील टी मॉस्किटो बग, स्टेम बोरर, मर रोग इत्यादी कीड रोगांची ओळख आणि उपाय योजना याबाबत सखोल मार्गदर्शन केलं। यावेळी चंदगडचे तालुका कृषी अधिकारी अनिकेत माने यांनी काजू फळपीक लागवडीसाठी शासनाच्या उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ घेण्याविषयी शेतकऱ्यांना आवाहन केलं। ठिबक सिंचन, शेततळे, प्रक्रिया उद्योग इत्यादी योजनांविषयीही सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत शेतकरी गट स्थापन करणं, अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करणे इत्यादी बाबत चर्चा करण्यात आली। यावेळी बागिलगे गावचे कृषी सहाय्यक सुधाकर मुळे, बीटीएम अभिजित दावणे, कृषी पर्यवेक्षक संतोष खुटवड, सरपंच नरसू पाटील, सदानंद पाटील, अनुसया पाटील, पुंडलिक पाटील, रामा पाटील, संपदा गुरव यांच्यासह बागिलगे, रामपूर, तांबुळवाडी, जट्टेवाडी, गुडेवाडी, वरगाव आदी गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सदानंद पाटील यांनी केलं, तर आभार गणपत पाटील यांनी मानले।